शिवसेना उभाठा मनसे एकत्र येण्याचा राजकीय निर्णय कधी? संजय राऊत यांनी दिलं उत्तर. त्रिभाषा सूत्रावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले. ठाकरे बंधूंचा मेळावा 5 जुलै रोजी मुंबईतील NSCI डोममध्ये साजरा करण्यात आला. एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात भूमिका मांडली. मात्र राज ठाकरेंनी युतीबाबत सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर आता ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत काही प्रक्रियेला सुरुवात झाली आहे का असं विचारलं असता संजय राऊत यांनी म्हटलं की 5 तारखेला जो मराठी भाषेचा विजय उत्सव झाला त्याची लोक अद्याप चर्चा करत आहेत. महाराष्ट्राची जनता या एका क्षणाची गेल्या 20 वर्षांपासून वाट पाहत होती आणि तो क्षण आल्यावर आता जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. जसे भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक सांगत होते की हे दोघे एकाच व्यासपीठावर येणं शक्य नाही. आता ते म्हणत आहेत की युती केली तर आम्ही पाहतो. हे आव्हान परप्रांतीयांकडून नाही, कसे येतात ते पाहतो. म्हणजे तुम्ही ठाकरेंना कंट्रोल करत आहात का असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला. राज ठाकरे यांनी मेळाव्यात राजकीय भूमिका मांडली नाही, केवळ उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं. या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की उद्धव ठाकरे किंवा शिवसेना उभाटाकडून मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी जे हात पुढे झाला आहे तो कायम आहे. आमची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे. राज ठाकरे आणि मनसेची देखील तीच भूमिका आहे. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतो आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची भूमिका लवकरच जाहीर केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. 5 तारखेला जो आवाज मराठीचा म्हणजे मराठी भाषेचा विजय उत्सव जो झाला, ज्याला आपण हँगओव्हर म्हणतो विजयाचा, तो अद्याप उतरलेला नाही आणि लोक आजही त्या भव्य विजय मेळाव्याची चर्चा करतात सर्वत्र. आपण जर त्या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया पाहाल, अन्य काही पाहाल, तर सगळ्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्राची जनता ह्या एका क्षणाची गेले 20 वर्ष वाट पाहत होती जवळजवळ. आणि तो क्षण आल्यावरती आता लोकांच्या अपेक्षा, खास करून मराठी जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत. मग उद्धव ठाकरे साहेब असतील, आमचे राज ठाकरे साहेब असतील, या दोघांकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. जसं भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे म्हणजे मिंदे गटाची लोक शेवटपर्यंत सांगत होते हे शक्यच नाही एकत्र एका मंचावर येणं, आणि आताही ते म्हणतायत युती कशी होते दोघांची ते आम्ही पाहतो. आव्हान जे आहे हे परप्रांतीयांकडून नाहीये. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात जी ताकद निर्माण होते, तर भीती आणि आव्हान हे या महाराष्ट्राच्या अंतर्गत शक्तींकडून आहे. कसे येतात ते पाहतो. म्हणजे तुम्ही ठाकरेंना कंट्रोल करताय का? तुम्ही ठाकरेंवरती स्वतःचा दबाव आणू पाहताय का? तुम्ही मराठी माणसाची एकजूट होऊ देत नाही का? एक विद्वान मंत्र्यांनी महाराष्ट्र मराठी विजय दिवसाची तुलना पेहलगावच्या हल्ल्याशी केली. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तींना अशा प्रकारची विधानं करू नयेत. सांस्कृतिक मंत्र्यांनी तरी किमान सुसंस्कृत आणि संयमी भाष्य केलं पाहिजे. पेहलगाव हल्ल्याच्या अतिरेक्याशी तुलना करणं, मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसंदर्भात असं विधान करणं, त्यांना अतिरेकी ठरवणं, हे चित्र काय सांगतंय की सरकार आणि सरकारची माणसं यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहेत. यांना मराठी भाषा या राज्यामध्ये अभिमानानं झळकलेली नको आहे. यांना मराठीचा वैभव आणि गौरव व्हावा असं वाटत नाही. आणि त्यामुळेच मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची तुलना
हे पेलगावच्या अतिरेकाशी करताय. आता विषय राहिला तुमचा प्रश्नाचा की राजकीय निर्णय कधी होईल. होईल ना, मला पूर्ण खात्री आहे, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे, या संदर्भातला राजकीय निर्णय सुद्धा होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.